बसण्यावरून खरं तर नाशिकमध्ये 10वीतल्या एका विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली। नाशिकच्या सातपूर भागातील ही धक्कादायक घटना आहे। ज्ञानगंगा या खासगी क्लासमधील धक्कादायक हा प्रकार आहे। मृत विद्यार्थ्याचं नाव यशराज गांगुर्डे असल्याची माहिती आहे। यशराजला वर्गातल्या दोघांकडून मारहाण करण्यात आली। नाशिकच्या सातपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून सध्या पुढील तपास सुरू आहे। इथे जी गुन्हेगारी घडली आहे ही अल्पवयीन मुलांमध्ये जी घडून आलेली गुन्हेगारी आहे, तर ही गुन्हेगारी परत कधी कोणाबरोबर होऊ नये त्यासाठी या मुलांना धरून जे कोणी म्हणजे आता इथून 16-17 वर्षाची मुलं जर मर्डर करू शकतात, 15-16 वर्षाची मुलं जर मर्डर करू शकतात, यांच्यावरही कडक कारवाई केली पाहिजे। कारण यांना कारवाई होत नाही, हे सुटून जातात, या कारणाने हे असे धमक करताय। त्यांना पण एक कडक शिक्षा झाली पाहिजे, म्हणजे त्यांच्याही मनामध्ये धास्ती राहिली पाहिजे। माझ्याबरोबर ही घटना घडली, आता इथून पुढे कोणाबरोबर ही घटना घडू नये यासाठी म्हणजे निर्णय घेण्यात यावा। 10वीत शिकणाऱ्या मुलांचे वादविवाद झाले, त्याच्यामध्ये दोन्हीही म्हणजे 2 विधी संघर्षित बालक आणि यातला मयत सगळेच 16 वर्षाचे आहेत, 10वीत शिकणारे आहेत। आणि त्या 2 विधी संघर्षित बालकांच्या मारहाणीमध्ये यशराज गांगुर्डे हा मयत झाला। त्यानुसार मग सातपूर पोलीस स्टेशन येथे CR नंबर 233/2025 नुसार गुन्हा दाखल झालेला आहे आणि विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतलं चौकशी आहे। नाशिकच्या सातपूर भागातील ही धक्कादायक घटना आहे। सातपूर पोलीस स्टेशनमध्ये सध्या गुन्हा दाखल करण्यात आलाय। बाकावर बसण्यावरून एका 10वीतल्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे। नाशिकच्या सातपूर भागातील ही धक्कादायक घटना आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडले जात आहेत। महेश, काय सविस्तर माहिती? अगदी खरं आहे। खरं तर नाशिकच्या सातपूर परिसरातील अशोकनगर परिसरातील ही घटना आहे। यशराज गांगुर्डे याचा मृत्यू झालेला आहे। खरं तर त्याच्याच सोबत असणाऱ्या 2 मित्रांनी ही हत्या केलेली आहे। बेंचवर बसण्याच्या कारणावरून या दोघांमध्ये जे आहे तो वाद झालेला होता। बुधवारी हा वाद झाला। त्याच्यानंतर 2 दिवस सलग त्यांची या सगळ्या प्रश्नी जी होती ती वादावादी सुरू होती आणि काल सायंकाळच्या सुमारास क्लास सुटल्यानंतर खरं तर त्याच्या 2 मित्रांनी त्याच्या छातीत जोरदारपणे बुक्क्या घातल्याने खरं तर त्याचा जागीच कोसळून मृत्यू झालेला आहे। या प्रकरणी जर बघितलं तर सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून जे 2 विधी संघर्षित बालक आहेत त्यांना ताब्यात देखील घेण्यात आलेले आहे। पुढील जी प्रक्रिया आहे ती सातपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत करण्यात येते। मात्र 10वीच्या विद्यार्थ्याची अशा प्रकारे हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडालेली आहे। खरं तर या काळामध्ये मुलांचं समुपदेशनाची गरज जी आहे ती आता तज्ञांनी व्यक्त केलेली आहे। धन्यवाद महेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।